नमस्कार मम्मीज. आज मी माझ्या 1 वर्षाच्या बाळाचा पूर्ण दिवसभराचा आहार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स वगैरे जे डिनर वगैरे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी बाळाला असा आहार देते त्याची इम्युनिटी स्ट्रॉंग होईल. आता उन्हाळा चालू आहे, त्या उन्हाळ्यामध्ये बाळ काही खात नाही, तर तो कशा पद्धतीने खाईल, काय फूड त्याला दिले पाहिजे तेच मी प्रकार बनवते तुमच्यासोबत शेअर करते. आणि आता हा 1 वर्षाच्या बाळाचा पूर्ण दिवसाचा आहार आहे, तर नक्की पहा शेवटपर्यंत. इथे मी घी घेतला आहे, त्याला ब्रेकफास्टसाठी मी हे देत असते. घी आपण इथे छान वितळलं की त्यामध्ये गाजर टाकून घेऊयात. गाजरामध्ये विटॅमिन ए असतं, जे की बाळाच्या डोळ्यासाठी चांगलं असतं आणि नॅचरली गोड असल्यामुळे बाळ खातं हे. आणि त्यामध्ये आपण ओट्स टाकून घ्या, जेणेकरून त्याला एक असं बाइंडिंग मिळेल, त्याला छान होईल ते. त्याच्यामुळे आपण इथे ओट्स टाकून घेऊयात. ओट्स आणि गाजर आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत घीमध्ये. जो कच्चा वास येईल तो जाईल आणि नंतर आपल्या याच्यामध्ये दूध असेल किंवा पाणी असेल ते आपण ॲड करून घेऊयात. मी अशाच रेसिपी बनवते. उन्हाळा आहे, बाळ काही खात नसतं बऱ्याचदा, त्याच्यामुळे अशा रेसिपी बनवल्या की बाळ अगदी आवडीने खातं. म्हणजे त्याचं तो डिहायड्रेट पण होत नाही, बाळ आवडीने पण खातं. आता इथे आपण दूध टाकून घेऊयात आणि दुधामध्ये आपल्याला याला शिजवून घेऊयात. दूध टाकले की त्याला छान आपल्याला उकळू द्यायचं असतं. आणि दूध मी शक्यतो गरमच दूध टाकते, थंड दूध टाकत नाही. आणि इथे आपण आता याला उकळी काढून घेऊयात. पाहत असाल दिसायला जेवढं सुंदर आहे ना, हे खायला पण तेवढंच अगदी यम्मी लागतं. हे खूप टेस्टी लागतं. आणि याला आपण हलवत राहाव्यात सारखं सारखं. तुमच्याकडे जर एखादं छान झाकण ठेवायला असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता याच्यावरती. आणि माझं बाळ खरंच एवढं आवडीने खातं ना. तुमच्याकडे जर वेलची पावडर असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता. वेलची पावडरने एक वेगळी चव येते बाळाला. त्याच्यामुळे तुमचं बाळ जर दूध पित नसेल ना, वरचं दूध, गायचं दूध वगैरे पित नसेल, 1 वर्षाचं बाळ आहे, दूध वगैरे पित नाही, तुम्ही असं आहारामध्ये त्याला, जेवणामध्ये त्याला दूध देऊ शकता. आणि पहा इथे छान त्याला उकळी काढलेली आहे आणि बऱ्यापैकी हे शिजलेलं आहे. थोडं दूध बाकी आहे. याला मी छान असं झाकण ठेवून याला आपण शिजवून घेऊयात. आणि नंतर अगदी सगळं दूध आटल्यानंतर व्हिडिओमध्ये पाहत असाल आपण याच्यामध्ये हे टाकलं आहे, गूळ टाकला आहे. तुमच्याकडे खारीक पावडर असेल तर नक्की खारीक पावडर वापरा गुळाऐवजी. माझ्याकडे नाही म्हणून मी गूळ वापरते. आणि इथे आपलं छान आता हे शिजत आहे. आणि बाळाला तुम्ही याला ब्रेकफास्टमध्ये किंवा स्नॅक्समध्ये वगैरे पण याला देऊ शकता. मी माझ्या बाळाला हे ब्रेकफास्टमध्ये देत असते. काय होतं ना, सकाळी ब्रेकफास्ट त्याचा फुल झाला, मग बाळ दुपारी थोडंसं हेवी असं ना, हलकं जरी खाल्लं तरी चालतं. पण ब्रेकफास्ट मला माझ्या बाळाला अगदी असं पोट भरून द्यावं असं वाटत असतं. ते म्हणतात ना, एक म्हण असते बघा, ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता असावा तो राजासारखा आणि जेवण असावं भिकाऱ्यासारखं, असं काहीतरी आहे, मला आता आठवत नाहीये. तो रूल मी पाळते माझ्या बाळासाठी. आणि तर पाहत असाल की आपली ही गाजरची रेसिपी इथे बनवून तयार झालेली, रेसिपी नंबर 1 बनवून तयार झाली. अजून पुढे 3 रेसिपी आहेत, त्या नक्की पहा. आणि पाहत असाल की अशी कन्सिस्टन्सी आहे त्याची. अगदी तुम्ही ही रेसिपी तुमच्या अगदी 7-8 महिन्याच्या बाळाला, 10 महिन्याच्या बाळाला देऊ शकता. 2 ते 3 वर्षाच्या बाळाला पण तुम्ही हे देऊ शकता. खूप छान आहे, अगदी टेक्स्चर पण आहे आणि थोडंसं असं खूप पातळ पण नाही आहे, खूप घट्ट पण नाही, अशा पद्धतीने इथे मी बनवलं आहे. बाळ खूप लहान असेल त्याला मिक्सरला काढून तुम्ही त्याला देऊ शकता. आणि आता रेसिपी नंबर 2 आपण बघूयात. असं ना, बाळ सकाळी त्याने खाऊन झालं ना की त्याचं, तर मग तो थोडा वेळ झोपी जातो, म्हणजे बऱ्यापैकी तो झोपतो. तोपर्यंत माझी सगळी घरचे कामं वगैरे होतात. मग तोपर्यंत मी बाळाला थोडंसं इथे काहीतरी बनवत असते. असं मी रेसिपी बनवते जे झटपट होतील, ते हेल्दी असतील, त्याच रेसिपी बनवत असते. कारण की घरची कामं पण खूप सारे असतात, त्याला बघून हे करणं ते करणं खूप अवघड होतं. म्हणून हेल्दी, पौष्टिक पण अगदी झटपट बनणारे असे रेसिपी बनवते. आणि त्याचं हे खाऊन वगैरे झालं, मग त्यानंतर थोडं खेळणं वगैरे होतं. 8-9 वाजता ते खाऊन होतं. सकाळी जेव्हा होतं तेव्हा ब्रेस्ट फिडिंग होतं, नंतर मग हे खाणं होतं. आणि त्याच्यानंतर मग हा एक मधला वेळेत हे एक देत असते मी त्याला. आणि हे फिंगर फूड म्हणून तुम्ही देऊ शकता. अगदी सॉफ्ट आहे. हे गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये केळ मॅश करून घेतले होते. आणि आता आपण याला हे करून घेऊयात, छान भाजून घेऊयात त्याला आपण. याची रेसिपी ऑलरेडी शेअर केलेली आहे, म्हणून मी इथं पूर्ण रेसिपी दाखवली नाही आहे. तुम्ही तिथे पाहू शकता, मी लिंक तुम्हाला देईल. आणि पहा इथे आपले गव्हाच्या पिठाचे पॅनकेक बनून तयार झालेत. हे वजन वाढीसाठी पण खूप उपयुक्त आहे. मी माझ्या बाळाला असाच आहार देते, जेणेकरून त्याची असते ना इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होईल. आणि पहा किती सॉफ्ट आहे, खूप सॉफ्ट आहे हे. बाळ इझिली खाऊ शकतं. फक्त बाळाला पूर्णच्या पूर्ण हातामध्ये नाही द्यायचं, लक्ष आपण त्याच्यावर ठेवायचं. किती सॉफ्ट असे तुकडे तुकडे करून तुम्ही देऊ शकता. आणि बाळाला स्वतःहून खायची सवय राहायची असेल तर असं तुम्ही त्याच्या हातात देऊ शकता, फक्त त्याच्याकडे लक्ष तुम्ही ठेवा. आता रेसिपी नंबर आपण 3 बघूयात. तर हे होतं मधल्या वेळेत 11-12पर्यंत आमचं हे खाऊन होऊन जातं. नंतर मग 1-1:30 वाजता आमचं इथं हे होत असतं, हेवी लंच होत असतो.
त्यामध्ये मी त्याला दूध चपाती देते. म्हणजे असं नाही की एकदाच मी त्याला खूप हेवी देते किंवा खूप पातळ वगैरे. सगळे फूड सगळ्या प्रकारचेच असते मी. रोज रोज तेच नाही देत, रोज वेगवेगळे पदार्थ देते मला जसं जमेल तसं. आणि ते मी छान घीवाली चपाती त्याच्यासाठी करत आहे. माझं बाळ चपाती फार प्रचंड आवडीने खातो. अगदी 18 महिन्यात असल्यापासून तो चपाती खूप आवडीने खातो. म्हणून माझं एका टायमात तरी म्हणजे हे होतं की हा चल आज चपाती आहे बाळाला, तो चपाती आज खाईल बिंदास म्हणून. वेगळं असं काही करण्याची मला गरज त्याला पडत नाही. आणि इथे मी अर्धी चपाती घेतली आहे, ती आपण चुरून घेऊयात. मी थोडी थोडी करून घेते, खूप सगळीच एकदम चुरत नाही. कारण की खातो ना कधी कधी बाळ खात नाही, मग ते तसंच पडून जातं. थोडी थोडी घेतली ना की मला असा अनुभव आलाय, थोडं थोडं घेतलं ना समोर तर तो खातो आणि असं करून मग सगळं संपून जातं. अर्धी 3 कोर चपाती सगळी इझिली संपून जाते. आणि चपाती छान अशी मऊ होण्यासाठी आपण इथे गरम दूध टाकून घेऊयात त्याला. इथे एक तुम्हाला टिप देते, तुमचं बाळ जर खात नसेल ना तर काय याच्यामध्ये थोडंसं गोड म्हणून खजूर पावडर किंवा गूळ ॲड करा तुम्ही. आणि बाळ आवडीने खातं हे. कधी कधी असतं ना बाळ कधी नाटकं वगैरे करतात बाळ, तर तेव्हा असं असं काहीतरी वेगळं करायचं, ते अगदी आवडीने खात असतात. आणि चपाती याच्यात काय टाकून ठेवायची दुधामध्ये थोडी भिजत, छान लवकर चुरली जाते आणि अगदी सॉफ्ट ती होते. आणि ते पाहत असाल की आपली इथे हे बनवून तयार झालेले आहे, चपातीचा काला बनवून तयार झालेले. याने बाळाला चिडचिड पण होत नाही, बाळ अगदी पोट भरलेलं राहतं बाळाचं. आणि बाळ खूप उशीरपर्यंत पण झोपतो. याने रात्री जर तुमचं बाळ त्रास देत असेल तर ही चपाती, अशी चपाती तुम्ही त्याला नक्की द्या, बाळ अगदी शांत झोपतो. कारण की पोटभरीचा आहार हा होऊन जातो बाळाचा. आणि अशा पद्धतीने मी बाळाला चपाती देत असते. माझंही बाळ असतो अगोदर काही खात नव्हतं, पण नंतर मी वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला लागले, नंतर मग तो खात चालला आहे. आता रेसिपी नंबर आपण 4 बघूयात. हे मी त्याला आणि मध्ये आधी असतं ना ॲपल दे किंवा असं आता मँगो वगैरे आहे ते दे असं देत असते. आणि त्याच्यानंतर पण हे मेन 4 फूड आहेत हे तर त्याला मी देते दिवसभरात. घी टाकून घेतलं आहे, जिरे मोहरी टाकून घेतलं आहे आणि इथं बटाट टाकून घेतलं. आपण पोटॅटो खिचडी बघूयात. याने बाळाचं वेट गेन खूप लवकर होतं. आणि इथे ना मी 1-1.5 तास ना तांदूळ आणि हे भिजत ठेवली होती, मूग डाळ भिजत ठेवली होती, ते टाकून घेऊयात. काय होतं ना बाळाला अगदी सॉफ्ट लागतं ना कधी कधी, उन्हाळ्यात ना बाळ अगदी लिक्विड टाईपचं खातं, म्हणून त्यासाठी बनवायचं आहे. म्हणून मी याला अर्धा 1 तास तांदूळाला भिजत ठेवली होती, 1-1.5 तास. आणि हळद टाकून छान आपण याला परतून घेऊयात, कच्चा वास जाऊ देऊयात. आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी ॲड करूयात. हळदी टाकायला विसरू नका. ही पोटॅटो खिचडी बाळासाठी खूप छान आहे, उन्हाळ्यामध्ये बाळ खूप आवडीने खातं. आणि पाहत असाल की आता पाणी टाकून आपण याला हे करून घेऊयात. अशी खिचडी तुमच्या बाळासाठी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि पहा खिचडी पण इथे आपली बनवून तयार झालेली आहे. मला तो मधला व्हिडिओ काढायला जमला नाही कारण की बाळाला लगेच मी दिली होती त्याला म्हणून. आणि पहा क्वांटिटी वगैरे असते जास्त, फिनिश करून टाकतं बाळ. आणि अशा पद्धतीने मी रोज रोज माझ्या बेबीच्या रेसिपी अपलोड करत असते. मध्ये आधी त्याला फ्रूट्स असतात, पण हे 4 जे त्याचे 3-4 जे मेन मील असतात ते देत असते. आणि 3-4 वाजता म्हणा किंवा काही असं मग त्याला मी थोडंसं अंडा वगैरे किंवा एखादं फ्रूट्स वगैरे असं देत असते. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनल आपलं सबस्क्राईब करा. भेटत नेक्स्ट